भगवान की जय। श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा माई की जय। श्री श्री गौर निताय भगवान की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज जी की जय। जय राधा माधवा जय कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी जय गोपी जन वल्लभ जय गिरिधर हरी जय गिरिवरधारी जय यशोदा नंदना जय व्रजजन रंजन जय यशोदा नंदना जय व्रजजन रंजन जय जमुना तीरवनचारी जय कुंज बिहारी जय जमुना तीरवनचारी जय कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहार जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैता गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे जय राधा गोविंद राधा गोविंद श्री राधे जय जगन्नाथ जय बलदेव जय सुभद्रा जगन्नाथ स्वामी नयन पथगामी तव तुमी जय गौरानिताय जय गौरानिताय जय जय प्रभुपाद 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 जय जय गुरुदेव 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 हरिनाम संकीर्तन की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज जी की जय। ओम नमो
भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंदा। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। प्रभुजीज माताजीज आपल्या सर्वांचं स्वागत आहे श्रीमद भागवतम चर्चेमध्ये। तर मागच्या वेळेला आपण पाहत होतो की कशा प्रकारे परीक्षित महाराज ज्यांचं की यशोगान करत आहेत सूत गोस्वामी नैमिषारण्यमधले ऋषी मुनी, त्यांना ज्या वेळेस ही बातमी कळाली की कलिपुरुषाचा प्रभाव हा त्यांच्या राज्यामध्ये पसरत आहे, त्यावेळेस लगेच त्यांनी एका क्षणाचाही विलंब न करता स्वतःच्या रथासोबत आणि सैन्यासोबत त्यांनी ते बाहेर पडलेले आहेत आणि त्या कलिपुरुषाचा बंदोबस्त करण्यासाठी। आणि अशा प्रकारे आपल्या सैन्यासोबत बाहेर पडल्यानंतर कशा प्रकारे ते कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या प्रदेशातून जातात, कोणते कोणते प्रदेश जिंकतात आणि प्रत्येक वेगवेगळ्या प्रदेशामध्ये जसं की आपण पाहतो की हस्तिनापूर अगोदर ही फक्त भारताचीच राजधानी नव्हती, तर भारतवर्ष म्हणजे पृथ्वीवरील वेगवेगळे प्रदेश ज्याला की आपण सध्याच्या काळामध्ये खंड म्हणतो, वेगवेगळे कॉन्टिनेंट्स म्हणतो, त्या भागातील पण प्रदेश हे भारताचा भाग होते। जास्त लांब जाण्याची गरज नाहीये। आपण पाहतो की मागच्या 200-300 वर्षांपर्यंत हे भूतान आणि नेपाळ, बांगलादेश आणि पाकिस्तान तर हे आत्ता 70-80 वर्षांपूर्वीपर्यंत भारताचा भाग होते। त्याचप्रमाणे 12व्या शतकापर्यंत पर्शिया, ज्याला की आजच्या आधुनिक जगामध्ये इराण म्हणून समजलं जातं, तोपर्यंत भारत देश पसरलेला होता। त्याच्यामुळे आज पण आपण बऱ्याचशा दुसऱ्या राष्ट्रांमध्ये जर गेलो तर आपल्या वैदिक संस्कृतीचं दर्शन आपल्याला पाहायला मिळतं। का? कारण एकेकाळी तो भाग पण भारतवर्षाचाच भाग होता। जर तुम्ही इंडोनेशियामध्ये गेले तर अजून पण बरेचसे प्रभू रामचंद्रांचे मंदिरं वगैरे आपल्याला पाहायला मिळतील जुन्या काळातले। तुम्ही जर थायलंडला गेलात, तिथे त्यांची राजधानी आहे बँकॉक आणि बँकॉकच्या विमानतळावर समुद्र मंथनाचा पूर्ण डायोरामा देखावा केला,
तर ती संस्कृती निश्चितच समुद्र मंथनाची लीला ही भागवतामध्ये वर्णन केलेली लीला आहे. भागवत धर्मात वर्णन केलेला प्रसंग आहे. तर हा प्रसंग तिथल्या ठिकाणी माहिती आहे, कारण वैदिक संस्कृतीशी हे सर्व प्रदेश जोडले गेलेले आहेत. त्याचप्रमाणे तिथे पण बरेच प्राचीन मंदिरं वगैरे आहेत, जे की वैदिक संस्कृतीशी जोडलेले आहेत. तर परीक्षित महाराज हे कशाप्रकारे पृथ्वीलोकावरील वेगवेगळ्या प्रदेशात गेले आणि तिथल्या लोकांनी कशाप्रकारे परीक्षित महाराजांना त्यांच्या पूर्वजांच्या साठी पांडवांच्या संबंधांमध्ये कशाप्रकारे गुणगान केलं. पांडव यांची भगवंतांचे महान भक्त, शुद्ध भक्त म्हणून कीर्ती सर्व ठिकाणी पसरलेली होती. तर कशाप्रकारे परीक्षित महाराजांना त्या पांडवांचे, अर्जुनाचे नातू म्हणून ओळखून लोकांनी कशाप्रकारे त्यांचं यशोगान केले याच्याबद्दल चर्चा आहे. आणि त्याच्यानंतर श्लोक क्रमांक 18 पासून प्रत्यक्षात कलिपुरुषाचा जो प्रसंग आहे, ज्यामध्ये की तो गाईला आणि बैलाला इजा करत आहे मोठ्या प्रमाणामध्ये, आणि परीक्षित महाराजांनी तो प्रसंग पाहिल्यानंतर त्यांची कलिपुरुषासोबत आदान प्रदान याच्यावर आपण श्लोक क्रमांक 18 पासून नंतर पाहू. तर आपण सुरुवात करूया श्लोक क्रमांक 12. तर आपण सर्वांनी कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. भद्राश्वं केतुमालं च भद्राश्वं केतुमालं च भारतं चोत्तरान् कुरुन् भारतं चोत्तरान् कुरुन् किं पुरुषादीनि वर्षाणि किं पुरुषादीनि वर्षाणि विजित्य जगृहे बलिम्. विजित्य जगृहे बलिम्. कुणाला वाचायचं आहे का? प्रभुजी, माताजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा, रसिका माताजी, हरे कृष्ण. येस. परीक्षित महाराजांनी पृथ्वी लोकावरील भद्राश्व केतुमाल भारत, उत्तर कुरु, किम पुरुष इत्यादी समस्त प्रदेश जिंकले आणि तेथील राजांकडून खंडणी गोळा केली. तात्पर्य: भद्राश्च मेरू पर्वताजवळील एक द्वीप, गंधमादन पर्वतापासून खाऱ्या पाण्याच्या समुद्रापर्यंत त्याचा विस्तार आहे. महाभारतातील भीष्म पर्वात 7.14.18 याचे वर्णन आहे. संजयाने धृतराष्ट्रासाठी याचे वर्णन केले आहे. युधिष्ठिर महाराजांनी हे वर्ष जिंकले होते, अशा रीतीने त्याचा समावेश त्यांच्या साम्राज्याच्या सीमेत झाला होता. परीक्षित महाराजांना अगोदरच पितामहांच्या राज्याचा सम्राट असल्याचे घोषित करण्यात आले होते, परंतु राजधानीतून बाहेर पडल्यानंतर अशा राज्यांकडून खंडणी गोळा करण्यासाठी त्यांना आपले सार्वभौमत्व स्थापित करणे आवश्यक होते. केतुमाल: पृथ्वीलोक 7 महासागरांमुळे 7 द्वीपात विभागलेला आहे. त्यापैकी मध्यवर्ती जे जम्बूद्वीप ते पुन्हा 9 खंडात विभागलेले आहे. त्या प्रत्येक विभागाला वर्ष असे म्हणतात. ही विभागणी 8 प्रचंड पर्वतांमुळे झालेली आहे. वरील 9 वर्षांपैकी भारतवर्ष एक आहे आणि केतुमाल वर्ष देखील यापैकी एक आहे. केतुमाल वर्षातील स्त्रिया अतिशय सुंदर असतात असे म्हटले आहे. हे वर्ष अर्जुनानेही जिंकले होते. महाभारतात सभापर्व 28.6 या वर्षाचे वर्णन आलेले आहे. असे म्हटले आहे की जगाचा हा भाग मेरू पर्वताच्या पश्चिमेला पसरलेला आहे. तेथील मनुष्यांचे आयुष्य 10 सहस्त्र वर्षाचे असते. भीष्म पर्व 6.31 या वर्षात राहणारे लोक सुवर्णगौर वर्णाचे असतात. स्त्रिया स्वर्गीय अप्सरांप्रमाणे भासतात. तसेच तेथील निवासी सर्व प्रकारच्या व्याधींपासून व दुःखांपासून मुक्त असतात. भारतवर्ष हे वर्ष देखील जम्बूद्वीपाच्या 9 वर्षांपैकी एक आहे. भारतवर्षाचे वर्णन महाभारताच्या भीष्म पर्वात अध्याय 9 आणि 10 आलेले आहे. जम्बूद्वीपाच्या केंद्रस्थानी इलावृत्त वर्ष आहे. इलावृत्ताच्या दक्षिणेला हरिवर्ष आहे. महाभारतातील सभापर्वात या वर्षाची 28.7.8 या वर्षाची वर्णन आलेली आहेत. नगराश्च वनाश्चैव नदीश्च विमलोदकः पुरुषान् देव कल्पाश्च नारीश्च प्रियदर्शनाः अदृष्टपूर्वान् सुभगान्
स ददर्श धनंजयः सदनानी च शुभ्राणी नारीश्चाप्सरसां निभा. येथे 2 वेळेला स्त्रियांचा उल्लेख आहे की या दोन्ही वर्षातील स्त्रिया अतिशय सुंदर असतात आणि त्यातील काही तर स्वर्गातील अप्सरांसमान असतात. उत्तर कुरु. वैदिक भूगोलाप्रमाणे जंबूद्वीपाचा सर्वात उत्तरेकडील भाग उत्तर कुरु वर्ष नावाने ओळखला जातो. हे वर्ष 3 बाजूंनी खाऱ्या पाण्याच्या समुद्राने वेढलेले असून शृंगवान पर्वतामुळे ते हिरण्यमय वर्षापासून वेगळे झालेले आहे. किम पुरुष वर्ष. हे वर्ष विशाल हिमालय पर्वताच्या उत्तरेला स्थित असल्याचे म्हटलेले आहे. या वर्षाचा विस्तार 80 सहस्त्र मैल लांबीचा तितक्याच उंचीचा आणि 16 सहस्त्र मैल रुंदीचा आहे. हा जगाचा भागही अर्जुनाने जिंकला होता. सभापर्व 28.1-2. किम पुरुष हे दक्ष कन्येचे वंशज आहेत. युधिष्ठिर महाराजांनी जेव्हा अश्वमेध यज्ञ केला तेव्हा त्या समारंभात भाग घेण्यासाठी या भागातील लोकही उपस्थित होते आणि त्यांनी सम्राटाला कारभारही अर्पिला होता. या प्रदेशात किम पुरुष वर्ष किंवा हिमवती म्हणजे हिमालयाचा प्रांत असेही म्हणतात. असे म्हणतात की शुकदेव गोस्वामींचा जन्म हा या प्रदेशातील असून त्यांनी हिमालय ओलांडून भारतवर्षात प्रवेश केला. अर्थात परीक्षित महाराजांनी पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर अशा सर्व दिशांकडील सागर व महासागर यांच्या काठावरील सर्व महाद्वीपे इत्यादींसहित संपूर्ण जग जिंकले. हरे कृष्ण. धन्यवाद हरे माताजी. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. तर आपण इथे पाहतो की परीक्षित महाराजांना पूर्ण पृथ्वीवरील सार्वभौम सम्राट म्हणून तर युधिष्ठिर महाराजांनी जाहीर केलं होतं, परंतु टॅक्स म्हणजे खंडणी. खंडणी हा शब्द म्हणजे काही एक्स्टॉर्शन नका घेऊ. खंडणी म्हणजे इथे टॅक्सेशन. तर सार्वभौम राजाच्या रूपामध्ये खंडणी गोळा करण्यासाठी त्यांना ज्या वेगवेगळ्या प्रदेशातील राजे आहेत त्यांना एकतर युद्धामध्ये हरवणं आवश्यक आहे किंवा त्या राजांनी परीक्षित महाराजांचं सार्वभौमत्व स्वीकारलं पाहिजे. आणि जो कोणी राजा ते सार्वभौमत्व स्वीकारणार नाही त्याच्याशी युद्ध करणं अशा सार्वभौम राजाला आवश्यक असायचं. आणि त्या युद्धामध्ये जिंकल्यानंतरच तो जो राजा आहे हरलेला त्याच्याकडून टॅक्स किंवा जो कर आहे तो घेण्यासाठी सार्वभौम राजा पात्र असायचा. तर अशा प्रकारे हे जे सर्व प्रदेश इथे या श्लोकामध्ये सांगितलेले आहेत त्या प्रदेशामधील सर्व राजांनी परीक्षित महाराजांचं सार्वभौमत्व स्वीकारलं. अशा प्रकारे परीक्षित महाराजांनी हे सर्व प्रदेश आपल्या अधिपत्याखाली आणले किंवा जिंकले. आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 13 ते 15. तत्र तत्रोपशृण्वानः तत्र तत्रोपशृण्वानः स्वपूर्वेषा महात्मनाम् स्वपूर्वेषु महात्मनः प्रगीयमानं च यशः प्रगीयमानं च यशः कृष्णमाहात्म्यसूचकम् कृष्णमाहात्म्यसूचकम् आत्मानं च परित्रातम् आत्मानं अश्वत्थाम्नोऽस्त्रतेजसः तेजसः स्नेहं च वृष्णिपार्थानाम् स्नेहं च वृष्णिपार्थानां तेषां भक्तिं च केशवे तेषां भक्तिं च केशवे तेभ्यः परमसन्तुष्टः तेभ्यः परमसन्तुष्टः पृथ्युर्जुम्भितलोचनः पृथ्व्युर्जुम्बितलोचनः महाधनानि वासांसि वासांसि ददौ हारान् महामनः महामनः. कुणाला वाचायचं आहे का? प्रभुजीच माताजी. हरे कृष्ण. प्रभुजी. हा, हरे कृष्ण माताजी. हा माताजी. हरे कृष्ण प्रभुजी.
दंडवत प्रणाम. परीक्षित धन्यवाद. महाराज जेथे जेथे गेले तेथे तेथे त्यांना आपल्या भगवत भक्ताच्या पूर्वजांची थोर कीर्ती तसेच भगवान श्रीकृष्णांच्या यशस्वी कृत्यांचे महात्म्य गान ऐकावयास मिळाले. त्यांना स्वतःला भगवंतांनी अश्वत्थाम्याच्या अस्त्र तेजापासून कसे वाचवले हे देखील ऐकावयास मिळाले. लोक वृष्णीवंशी आणि पृथावंशी यांच्यातील गाढ स्नेहाचा उल्लेख करीत होते, कारण पृथेची भगवान केशवांवर अत्यंत दृढ भक्ती होती. यशोगान करणाऱ्या गायकांवर अत्यंत प्रसन्न झालेल्या राजाचे नेत्र आनंदाने भरून येत होते. राजाने त्यांच्यावर प्रसन्न होऊन मोठ्या औदार्याने त्यांना वस्त्राभूषणे, हार इत्यादी मौल्यवान वस्तू भेट म्हणून दिल्या. तात्पर्य श्रील हा, प्रभुपादजी द्वारा आपण श्रील एक प्रभुपादजी एक मिनिट पॉज घेऊ इथे माताजी. हो हो आपण एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे का प्रभूजीज माताजी, की ज्या ज्या कोणत्या व्यक्तींची कीर्ती किंवा थोरवे श्रीमद भागवतामध्ये गायले जात आहेत, त्या कीर्तीबद्दल एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. कोणती गोष्ट आहे ती? काय विशेष आहे भक्तांचं जिथे यशोगान करतात कोणत्या ठिकाणी? परीक्षित त्यांची कृष्णावरती भक्ती आहे खूप. हा, त्यांची जी कीर्ती आहे भगवंतांच्या भक्तीच्या संदर्भामध्ये ती गायली जात आहे. उदाहरणार्थ परीक्षित महाराजांची महानता ही गायली जात आहे यामुळे की आईच्या पोटामध्ये असताना पण गर्भरूपामध्ये परीक्षित महाराजांना भगवंतांनी कशा प्रकारे अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्रापासून वाचवले. तर कारण भगवंतांनी परीक्षित महाराजांना वाचवले आणि भगवंत परीक्षित महाराजांना आईच्या पोटात असताना लाभलं, त्या महान आहे. त्याचप्रमाणे पांडव हे थोर आहेत, कीर्तिवान आहेत, कारण भगवंतांच्या प्रती त्यांचा जो स्नेहभाव होता, जो भक्तिभाव होता शुद्ध भक्तीमध्ये, आणि त्या भगवंतांनी त्यांच्यासोबत शुद्ध भक्तांसोबत केलेला, त्यामुळे पांडव महान आहेत. त्याचप्रमाणे इथे सांगितलेलं आहे की वृष्णीवंशी आणि पृथावंशी यांच्यामध्ये कशा प्रकारे गाढ स्नेह याचा उल्लेख केलेला आहे. तर वृष्णीवंशी म्हणजे भगवंतांचं कृष्णाचं कुळ, वसुदेव आणि देवकी वसुदेवांचं कुळ. आणि पृथा म्हणजे कोण प्रभूजीज माताजीज? पृथा म्हणजे कुंती. कुंती माता. आणि पृथावंशी म्हणजे कुंती आणि कुंतीच्या परिवारातील सदस्य, मुख्यतः पांडव. तर यदुवंशी वृष्णीवंशी मधील सर्व कुटुंब सदस्य आणि पांडव आणि पांडवांचं कुटुंब, या दोन कुटुंबामध्ये कशा प्रकारचा गाढ स्नेह होता त्याचं वर्णन केलं. तर सांगण्याचा हेतू हा की श्रीमद भागवतम हे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत भगवंतांच्या शुद्ध भक्तीबद्दल चर्चा केलेली त्याच्यामध्ये, आणि ज्या कोणत्या भक्तांचा उल्लेख आहे, ज्या कोणत्या भक्तांच्या जीवनचरित्राचा उल्लेख आहे, त्याच्यामधून शिकण्यासाठी किंवा जे सार आहे त्याचं, ते आहे भगवंतांचं नाम रूप गुणलीला इत्यादींचा यशोगान. तर कोणताही मुद्दा वाचताना, कोणती गोष्ट समजून घेताना ही गोष्ट आपण लक्षात आणू शकतो श्रीमद भागवतामध्ये, की ही जी इन्फॉर्मेशन, ही जी माहिती दिलेली आहे त्याचा उद्देश काय, त्याचं प्रयोजन काय. तर आपल्याला भगवंतांची महती कळवणे आणि त्या भगवंतांची महती समजावून सांगण्यासाठी वेगवेगळ्या शुद्ध भक्तांचं जीवनचरित्र पण सांगितलेलं आहे. पण पुढे जाऊ. हा, अलका माताजी, हरे कृष्ण. हो हो. तात्पर्य श्रील प्रभुपादजी द्वारा श्रील प्रभुपादजी की जय. शासक आणि राज्यातील थोर पुरुषांची स्तुती गाऊन स्वागत करण्यात येते. ही प्रथा अगदी अनादी काळापासूनची आहे. परीक्षित महाराज हे जगातील विश्वविख्यात सम्राटांपैकी एक होते. त्यामुळे त्यांनी जगाच्या ज्या ज्या भागाला भेट दिली तेथे तेथे सर्वत्र त्यांचे स्वागत करण्यात आले आणि त्यांची स्तुती गायली गेली. या स्तुतीपर वक्तव्यांचा कृष्ण हाच विषय होता. ज्याप्रमाणे राजा म्हटल्यावर तदनुषंगाने त्याच्या अंतरंग सहकार्यांचा उल्लेख होतो, तद्वत श्रीकृष्णांविषयी चर्चा करताना त्यांच्या नित्य सहचर भक्तांचाही उल्लेख होत असतो. श्रीकृष्णांपासून त्यांच्या भक्तांना वेगळे करता येत नाही. म्हणूनच भगवत भक्तांची स्तुती म्हणजे श्रीकृष्णांची स्तुती आणि श्रीकृष्णांची स्तुती म्हणजे भक्तांची स्तुती होय. युधिष्ठिर महाराज आणि अर्जुनासारख्या आपल्या पूर्वजांचा श्रीकृष्णांच्या कार्याशी संबंध नसता
तर परीक्षित महाराजांना त्यांची स्तुती ऐकून आनंद झाला नसता. श्रीकृष्ण आपल्या भक्तांचा उद्धार करण्यासाठी अवतीर्ण होत असतात. परित्राणाय साधूनाम. भगवंतांच्या सान्निध्यातूनच भक्तांची स्तुती गायली जाते, कारण भगवत भक्त हे भगवंत आणि त्यांच्या विभिन्न शक्तींच्या उपस्थितीविना क्षणभरही राहू शकत नाहीत. भगवंत आपल्या लीलांद्वारे आणि स्तुतीद्वारे भक्तांसमवेत स्थित असतात. म्हणून भगवंतांच्या यशस्वी कार्याची स्तुती ऐकून आणि विशेषतः मातेच्या गर्भात असताना भगवंतांनी आपले कसे रक्षण केले होते हे ऐकून परीक्षित महाराजांना भगवंतांची उपस्थिती जाणवली. भगवत भक्त कधीही संकटात नसतात, परंतु पदोपदी विपदा असणाऱ्या या भौतिक जगात ते कधी कधी वरकरणी संकटात सापडल्यासारखे दिसतात. जेव्हा भगवंत त्यांची सुटका करतात तेव्हा भगवंताचे यश गायले जाते. पांडव कुरुक्षेत्राच्या युद्धात गोवले गेले नसते तर भगवद्गीता सांगणारे म्हणून भगवंतांची कीर्ती झाली नसती. भगवंतांच्या अशा सर्व लीलांचे वर्णन त्या स्वागतपर वक्तव्यातून केले जात होते. परीक्षित महाराजांनी प्रसन्न होऊन अशा स्तुती गायकांना मोठमोठ्या देणग्या दिल्या. आजच्या स्वागतपर भाषणांमध्ये आणि त्या काळच्या स्वागत स्तुतीमध्ये अंतर असे की त्या काळी केवळ परीक्षित महाराजांसारख्या श्रेष्ठ व्यक्तींच्याच गुणाचे पोवाडे गायले जात. अशा स्तुतीतून केवळ सत्य घटनाच आणि सत्य आकडेवारी प्रकट होत असे. अशा लोकांना प्रचुर प्रमाणात भेटी प्रदान केल्या जात. तथापि आजच्या काळात अशा वक्तव्यातून सत्य विधाने प्रस्तुत केली जात नसून केवळ पदाधिकाऱ्याला संतुष्ट करणे हाच त्यांचा हेतू असतो. अशी वक्तव्ये किंवा भाषणे अधिकतर मिथ्या स्तुतीनेच भरलेली असतात आणि ज्यांची अशी स्तुती गायली जाते त्यांच्याकडूनही स्तुती करणाऱ्यालाही काहीच प्राप्त होत नाही. श्रील प्रभुपादजी की जय. हरे कृष्ण प्रभुजी. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. धन्यवाद धन्यवाद माताजी. तर इथे आपण पाहत आहोत की कशा प्रकारे पूर्वीच्या काळी शासक आणि राज्यातील थोर पुरुष यांची कशी महती गायली जायची. पूर्वीच्या काळीच कशाला, आत्ता पण तुम्ही जर पाहिलं तर जसं की कॉमनवेल्थ कंट्रीज आहेत, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात माहित नाही. कॉमनवेल्थ देश म्हणजे असे देश जिथे पहिले ब्रिटिशांचं राज्य होतं आणि असं सांगितलं जायचं की ब्रिटिशांच्या राज्याचा जो सूर्य होता तो कधीच मावळायचा नाही. म्हणजे इतकं त्यांचं राज्य पसरलेलं होतं की एका ठिकाणी सूर्य मावळला की दुसऱ्या ठिकाणी उगवतो आणि ते सर्व प्रदेश त्यांच्याच अधिपत्याखाली होते. तर अशा ब्रिटिशांच्या कॉमनवेल्थ देशांचे जे राजा असतात किंवा राणी असतात, काही वर्षांपूर्वी क्वीन एलिझाबेथ II होत्या, आता त्यांचा मुलगा आहे किंग चार्ल्स. तर यांची पण महती ही खूप विस्तारामध्ये गायली जाते त्यांच्या प्रसन्नतेसाठी. परंतु श्रीमद भागवत सांगतं की अशा महती गाण्यामध्ये आणि महान भगवंतांचे भक्त परीक्षित महाराज वगैरे अशा भक्तांच्या महती गाण्यामध्ये खूप फरक आहे. फरक हा आहे की कोणत्याही भौतिकवादी व्यक्तींची ज्यावेळेस महती गायली जाते ती विशेषतः त्यांना संतुष्ट करण्यासाठी, त्यांच्या मनाला रुचेल आवडेल अशाच गोष्टी गायल्या जातात. त्यांचे गुण तेवढे असो किंवा नसो. परंतु परीक्षित महाराजांच्या बाबतीत तसं नाही आहे. परीक्षित महाराजांचा यशोगान केलं जात आहे. भगवंतांनी त्यांना कशा प्रकारे दर्शन दिलं, ते कशा प्रकारे त्यांचं रक्षण केलं आणि कशा प्रकारे परीक्षित महाराजांचे जे ग्रँड पॅरेंट्स म्हणजे जे आजोबा होते ते कशा प्रकारे महान होते आणि त्यांनी भगवंतांच्या सेवेमध्ये कशा प्रकारे स्वतःचं आयुष्य समर्पित केलं, या संबंधामध्ये परीक्षित महाराजांची स्तुती गायला जात आहे की त्या पांडवांचा हा नातू आहे जे की आहेत महाराज परीक्षित. आणि भागवत विशेषतः सांगतं की जर त्यांचे आजोबा भगवंतांचे एवढे महान भक्त नसले असते तर परीक्षित महाराजांना यत्किंचितही रुची नव्हती त्यांच्या आजोबांची महती ऐकून घेण्यामध्ये. त्याचप्रमाणे भगवंतांच्या भक्तांना पण कोणत्याही मुद्दे किंवा कोणती गोष्ट ऐकण्यामध्ये रुची असते जर ती गोष्ट त्यांना भगवंतांच्या प्रती, त्यांच्या नाम रूप गुण लीला इत्यादींचं वर्णन करत असेल किंवा भगवंतांकडे ती गोष्ट ऐकून भक्त जर आकर्षण प्राप्त होत असेल तरच ती गोष्ट भगवंतांच्या भक्तांना
रुचकर असते. आणि विशेषतः इथे सांगितलंय की जे भगवंतांचे भक्त आहेत ते कधीच तसं पाहायला गेलं तर अडचणीत नसतात. कशामुळे अडचणीत नसतात? कारण की कृष्ण आपल्या भक्तांना कधीही एकटं सोडत नाहीत. प्रत्येक क्षणी विशेषतः भगवंतांच्या शुद्ध भक्तांना कृष्णाचं संरक्षण हे उपलब्ध असतं. परंतु अशी परिस्थिती असतानाही भक्तांना वेगवेगळ्या प्रकारच्या कठीण अडचणीच्या आणि संकटाच्या परिस्थितीमध्ये भगवंतांद्वारे टाकलं जातं, जेणेकरून त्या भक्तांची महती जगाला कळावी आणि त्या भक्तांच्या माध्यमातून भगवंतांची आणि भक्तीची महती पण जगाला कळावी. जसं एक उदाहरण सांगतो, की जर प्रल्हाद महाराजांचे वडील हिरण्यकश्यपू यांनी जर त्यांचा तेवढा छळ केला नसता आणि त्यांना आपल्या स्वतःच्या पोटच्या मुलाला ठार मारण्यासाठी एवढे प्रयत्न केले नसते वेगवेगळे, फक्त एका छोट्या कारणासाठी. कोणत्या कारणासाठी? की प्रल्हाद महाराज हिरण्यकश्यपूला सर्वश्रेष्ठ व्यक्ती म्हणून मानण्यासाठी तयार नव्हते. आणि कशा प्रकारे विष्णू हे सर्वश्रेष्ठ आहेत आणि त्यांना कशा प्रकारे हिरण्यकश्यपूंनी शरण जायला पाहिजे, हा उपदेश प्रल्हाद महाराज करत असल्यामुळे हिरण्यकश्यपूंनी नानाविध यातना आपल्या मुलाला दिल्या आणि त्याला ठार मारण्याचा अनेक प्रकारे प्रयत्न केला. कारण हिरण्यकश्यपू इतका क्रूर होता, त्यामुळे प्रल्हाद महाराजांची भक्ती ही जास्तीत जास्त लोकांच्या समोर प्रसिद्ध झाली आणि प्रल्हाद महाराजांच्या भगवंतांच्या प्रती असणाऱ्या भक्तीच्या सोबतच नरसिंहदेवांची जी महती आहे, नरसिंहदेवांनी आपल्या भक्ताला दिलेली जी संरक्षण आहे, ते पण सर्व लोकांमध्ये प्रसिद्ध झालं. तर सांगण्याची गोष्ट अशी की भगवंत भक्तांना कठीण परिस्थितीमध्ये टाकण्याचा एकमेव अर्थ हा असतो की त्या भक्ताची आणि त्याच्या भक्तीची महती ही जगासमोर आणण्यासाठी. नाहीतर भगवंतांच्या भक्तांना अडचणीत पडण्यासारखं कोणतंच दुसरं कारण नाहीये. भगवंत हे नेहमी प्रत्येक क्षणाला अशा शुद्ध भक्तांना पूर्ण संरक्षण अर्पण करत असतात. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभुजी माताजी ह्या मुद्द्यावर, की भगवंतांचे भक्त कशा प्रकारे संकटात टाकले जातात आणि काय प्रयोजन असतं भगवंतांचं त्यांना संकटामध्ये टाकण्यासाठी? कुणाचा काही प्रश्न आहे का? हरे कृष्ण. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 16. सारथ्य पार्षद सेवन सख्य दौत्य सारथ्य पार्षद सेवन सख्य दौत्य गमनस्तवन प्रणामान. वीरासनानुगमनस्तव प्रणामान् प्रणमान स्निग्धेषु पाण्डुषु जगत् प्रणतिं च विष्णोर्. स्निग्धेषु पाण्डुषु जगत्प्रणतिं च विष्णो भक्तिं करोति नृपतिश्चरणारविन्दे. भक्तिष्करोति नृपतिश्चरणारविन्दे. आणि या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे पांडवांचा विशेष गुण, ज्याच्यामुळे पांडव हे महान आहेत किंवा त्यांची जी भक्ती आहे ती इतकी नावाजलेली आहे, सर्वश्रुत आहे. कशामुळे? त्यांची एक खूप विशेष गुण इथे सांगितलेला आहे. स्निग्धेषु पांडुषु, की ते पांडुपुत्र जे पूर्ण प्रकारे भगवंतांना समर्पित होते. स्निग्धता म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणू शकतो मॅलिएबिलिटी. मॅलिएबिलिटी म्हणजे जे खूप महागडे असे धातू असतात, उदाहरणार्थ सोने घ्या किंवा चांदी घ्या, तर सोन्याची एक तार आपण एका छोट्याशा सोन्याच्या तुकड्याची खूप लांबपर्यंत तार करू शकतो. का? कारण ते मॅलिएबल म्हणजे लवचिक आहे, त्याला पाहिजे तसं आपण वळण आकार देऊ शकतो. त्याच प्रकारे भक्ताला पण इथे स्निग्धेषु म्हटलेलं आहे. का? कारण भक्त पण ज्या प्रकारे एका मातीचा किंवा चिखलाचा जर गोळा आपण घेतला
तर त्याला तुम्ही कशाही प्रकारे आकार द्या, कशाही प्रकारे वळवा, त्याच प्रकारची मूर्ती किंवा आकार किंवा एखादी वस्तू तयार होईल. त्याच प्रकारे भगवंतांचे भक्त पण त्यांच्याप्रती इतके समर्पित असतात, की भगवंतांनी कोणत्याही स्थितीमध्ये त्यांना ठेवलं, तरी ते त्यांच्या भक्तीपासून कधी दूर जात नाहीत किंवा भक्ती मार्गाचं जे कार्य आहे, त्याच्यामध्ये कधीही खंड पडू देत नाहीत. ज्या प्रकारे तुकाराम महाराज पण त्या संत तुकाराम जी प्रभात फिल्म कंपनीची मूव्ही आहे, त्याच्यामध्ये सांगतात, की हे भगवंता की ज्यावेळेस शिवाजी महाराज आलेले असतात, त्यांचं दर्शन आणि उपदेश प्राप्त करण्यासाठी आणि त्यावेळेस एक काही ईर्ष्याळू लोकांकडून मोगल सैन्याला पाचारण केलं जातं महाराजांना अटक करण्यासाठी आणि तुकाराम महाराजांना ज्यावेळेस हे कळतं, की मोगल सैन्याने आक्रमण केलेलं आहे देहू गावावर, त्याच वेळेस त्यांचं कीर्तन सुरू असतं विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीसमोर. आणि त्यावेळेस ते कशाप्रकारे म्हणतात, की "हे भगवंता, तू जरी आम्हाला सोडलंस, तरी आम्ही काही तुला सोडणार नाही. म्हणजे आम्ही काही तुझी भक्ती थांबवणार नाही आणि तुझी जी इच्छा असो ती पूर्ण हो, पण आम्ही आमचं कीर्तन काही थांबवणार नाही." आणि अशा प्रकारे तीव्रतेने कीर्तन सुरू ठेवतात. आणि त्यांचा अजून एक अभंग खूप प्रचलित आहे, की "तुटू दे देह, फुटू दे मस्तक, नामाचा गजर सोडू नये. नाशवंत देह झाला जरी भंग, कीर्तन रंग सोडू नये." तर याचा अर्थ, की स्वतःच्या शरीराचे असंख्य खंड तुकडे जरी झाले, तरी भगवंतांचे भक्त हे त्यांचं नाम घेण्याचं, त्यांचं नावाचं जप किंवा कीर्तन करण्याचं किंवा भगवंतांचं यशोगान करण्याचं कधीही सोडत नाहीयेत. तर ह्या भगवंतांच्या भक्तांची जो गुण आहे, जी क्वालिटी जो गुण आहे, त्याला स्निग्धता म्हटलं जातं. आणि पांडवांमध्ये हा गुण होता. कशाप्रकारे आपण समजू शकतो, की एकानंतर एक इतके सर्व लहानपणापासून संकट येत गेले पांडवांवर, की लहान मुलांच्या स्थितीमध्ये असताना, लहान बाल्यावस्थेमध्ये असताना आपण पाहतो, की त्यांना मारण्याचे एवढे प्रयत्न झाले. भीमाला विष देऊन बेशुद्ध पडल्यानंतर पाण्यामध्ये बुडवून ठार मारण्याचा प्रयत्न केला गेला. त्यानंतर त्यांना लक्षागृहामध्ये ठार मारण्याचा प्रयत्न केला गेला. चुकीच्या पद्धतीने त्यांच्याकडून राज्य द्यूतक्रीडेमध्ये हरवून प्राप्त केलं गेलं. दुर्योधन आणि बाकीच्या कौरवांद्वारे त्यांच्या पत्नीचा, द्रौपदीचा भर सभेमध्ये अपमान केला गेला. आणि इतके वर्ष त्यांना वनवासामध्ये पाठवण्यात आलं 13 वर्षाच्या. त्याच्यानंतर 1 वर्षाचा अज्ञातवास. पण एवढं सगळं होऊन पण एका क्षणासाठी पण पांडवांनी कधी तक्रार नाही केली, की आम्ही भगवंतांची भक्ती एवढं व्यवस्थित प्रकारे पार पाडत असून, करत असून पण जीवनामध्ये एकामागून एक इतके सारे संकट, खडतर कालावधी का म्हणून भगवंत आम्हाला देत आहे. एकदा पण पांडवांनी अशा प्रकारची तक्रार केली नाही. तर अशा प्रकारचे भक्त भगवंतांच्या इच्छेनुसार स्वतःचं आयुष्य समर्पित करण्यासाठी लवचिकता दाखवतात. त्याच्यामुळे त्यांना काय म्हटलेलं आहे? स्निग्धेषु पांडुषु. कुणाला काही प्रश्न आहे का प्रभुजीच माताजीच ह्या मुद्द्यावर, की परीक्षित महाराज कशामुळे महान आहेत? त्यांच्या पांडवांबरोबर असणाऱ्या संबंधामुळे, पांडवांचे नातू असल्यामुळे. आणि पांडव कशामुळे महान आहेत? त्यांच्या भगवंतांप्रती असलेल्या समर्पणामुळे, स्निग्धतेमुळे. आणि तीच स्निग्धता आपल्याला परीक्षित महाराजांमध्ये पण पाहायला मिळते, की ज्यावेळेस त्यांना शाप प्राप्त होईल, आता येणाऱ्या काही अध्यायामध्ये आपल्याला कळेल. शमीक ऋषींच्या मुलाकडून, शृंगीकडून. परंतु परीक्षित भागवत सांगतं, की परीक्षित महाराजांना शक्य होतं भगवंतांचं संरक्षण प्राप्त करणं, ज्या प्रकारे भगवंतांनी त्यांच्या जन्माच्या वेळेस दिलं होतं, ब्रह्मास्त्रापासून वाचवण्यासाठी. परंतु ते संरक्षण उपलब्ध असतानाही परीक्षित महाराजांनी केवळ आणि केवळ भगवंतांची इच्छा म्हणून आणि श्रीमद भागवत येण्यासाठी आपलं जीवन समर्पित केलं आणि तो मृत्यूदंड प्राप्त होणारा जो शाप आहे, त्याच्यापासून स्वतःला त्यांनी वाचवलं नाही. त्याच्या विरुद्ध आपल्याला स्वतःला तयार केलं.
त्या मृत्यूच्या प्रसंगासाठी. तर ही जी स्निग्धता आहे ती केवळ पांडवांमध्ये नाही, तर पांडवांचे जे नातू आहेत महान परीक्षित महाराज, त्यांच्यामध्ये पण आपल्याला ही स्निग्धता पाहायला मिळते. कुणाला वाचायचं आहे का? प्रभुजीज, माताजीज, हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, मी वाचू का? हा, क्षितिजा माताजी, हरे कृष्ण. हा. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. परीक्षित महाराजांनी ऐकले की सर्व जग ज्यांच्या आज्ञेचे पालन करते त्या भगवान श्रीकृष्णांनी विष्णू आपल्या अकारण कृपेने विनम्र अशा पांडूच्या पुत्रांची अनेक प्रकारे सेवा केली. त्यांनी पांडवांचे सारथ्य केले, ते त्यांचे सभासद झाले, त्यांनी त्यांची सेवा केली, त्यांच्याशी मित्रांप्रमाणे वागले, ते त्यांचे दूत झाले, रात्री वीरासन घालून त्यांच्या शिबिरावर पहारा दिला, त्यांनी त्यांचे वेळोवेळी अनुगमन केले, त्यांची स्तुती केली, पांडवांच्या इच्छेनुसार त्यांनी आज्ञाधारक सेवकाप्रमाणे त्यांची सेवा केली, स्वतःला लहान मूल समजून त्यांना प्रणाम केला. हे सर्व ऐकून परीक्षित महाराजांचे अंतःकरण भगवंतांच्या चरणकमळांच्या भक्तीने भरून आले. तात्पर्य, स्वतःला लहान समजू ना माताजी, म्हणजे कारण ते युधिष्ठिर महाराजांचे वगैरे हो लहान हो भाऊ. हा, स्वतःला लहान समजून त्यांना प्रणाम केला. तात्पर्य, पांडवांसारख्या अनन्य भक्तांसाठी भगवान श्रीकृष्ण हेच सर्वस्व आहेत. भगवान त्यांच्यासाठी परमप्रभू, आध्यात्मिक सद्गुरू, पूजनीय देवता, मार्गदर्शक, सारथी, सखा, सेवक, दूत आणि जे काही मनात आणतील ते सर्व आहेत. या प्रकारे भगवंतांनी पांडवांच्या शुद्ध भावनांना प्रतिसाद दिला. परीक्षित महाराज स्वतः परमेश्वराचे भक्त असल्याने आपल्या भक्तांच्या भावनांना भगवंतांनी दिलेल्या दिव्य प्रतिसादाचे त्यांना मोठे कौतुक वाटले. त्यामुळे भगवंतांच्या अशा व्यवहाराने त्यांचे स्वतःचे अंतःकरणही भरून आले. भगवंतांनी आपल्या शुद्ध भक्तांशी जे वर्तन केले त्याच्या केवळ कौतुकाने सुद्धा एखाद्याला मुक्ती मिळू शकते. भगवंतांचे भक्ताशी होणारे आदान प्रदान हे सामान्य मानवी व्यवहारासारखे वाटते, परंतु जो त्यातील सत्य जाणतो तो भगवंतांजवळ जाण्यास पात्र होतो. पांडव भगवंतांच्या इच्छेशी इतके एकरूप होऊन गेले होते की भगवंतांच्या सेवेसाठी त्यांनी आपली कितीही शक्ती व्यय केली असती. अशा अनन्य कृतनिश्चयाने त्यांना भगवंतांची कृपा हव्या त्या रूपात मिळवता आली. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर इथे आपण पाहतो पांडवांची महान गुण कोणता सांगितलाय? पांडव भगवंतांच्या इच्छेशी इतके एकरूप होते. इच्छेशी एकरूप होणे म्हणजे काय? की कृष्णाला जे पाहिजे ते ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मला कितीही कठीण परिस्थितीतून जावं लागलं तरी मी तयार आहे. ह्या गोष्टीला सांगितलं जातं भगवंतांच्या प्रती समर्पण. आणि पांडव हे इतकं महान त्यांचं समर्पण होतं भगवंतांच्या बद्दल की ते भगवंत अशा पूर्णपणे समर्पित शुद्ध भक्ताशी कशा प्रकारे आदान प्रदान करत होते हे या श्लोकामध्ये सांगितलंय. कशा प्रकारे आदान प्रदान करत होते की भगवंत बऱ्याच वेळेला आपल्या भक्ताच्या पेक्षा निम्न स्तर स्वीकार करतात केवळ आणि केवळ प्रेमाच्या आदान प्रदान करण्यासाठी. जसं की पांडवांचं आणि विशेषतः अर्जुनाचं भगवंतांनी सारथ्याचं पात्र स्वीकारलं. सारथी म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो शोफर, किंवा साध्या भाषेत सांगायचं तर गाडीचा ड्रायव्हर ज्याला आपण म्हणतो, ती एक सेवकाची भूमिका आहे. ते काही महान पद नाहीये. तर अशा प्रकारेचे निम्न आणि साधारण पद भगवंतांनी स्वीकारलं केवळ आपल्या भक्तांच्या प्रती प्रेमाचं आदान प्रदान करण्यासाठी, कारण ते भक्त भगवंतांच्या प्रती तेवढे समर्पित होते. त्याचप्रमाणे ते त्यांच्या कुटुंबातील एक असल्यासारखे, त्यांच्या कुटुंबातील सदस्य असल्यासारखे पांडवांसोबत राहिले. पांडव ज्यावेळेस कठीण काळामध्ये वनवासाच्या काळामध्ये होते त्यावेळेस पण कृष्ण पांडवांच्या सोबत होते. आणि कृष्णांनी अशा प्रकारे पांडव कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवंत जाणून त्यांची सेवा करायचे आणि भगवंताला आपल्या शुद्ध भक्ताप्रती सेवा केलेली आवडते. जसं आपण खूप साऱ्या संतांच्या जीवनामध्ये पाहतो, परंतु तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये पण पाहतो की कशा प्रकारे त्यांचा मुलगा एकदा खूप जास्त आजारी असताना
कशा प्रकारे तुकाराम महाराजांची पत्नी ही खूप जास्त क्रोधित झालेली असताना विठ्ठल स्वतः त्या मुलाचा आजार बरा करतात, केवळ आणि केवळ तुकाराम महाराजांनी जे वक्तव्य केलेलं होतं की पांडुरंगासारखा धन्वंतरी आणि विठ्ठल नामासारखं औषध हे सापडणार नाही. तर आपल्या भक्ताला प्रसन्न करण्यासाठी किंवा त्याचं वक्तव्य हे सत्य करण्यासाठी भगवंतांनी सेवा केली त्यांची. त्याचप्रमाणे पांडवांशी, विशेषतः अर्जुनाशी भगवंत हे मित्राप्रमाणे वागले. त्यांचे दूत कधी दूत झाले? ज्यावेळेस शांतीदूत म्हणून भगवंत कुरुक्षेत्राचं युद्ध न होण्यासाठी दुर्योधन, धृतराष्ट्र इत्यादी पार्टीला ज्यावेळेस आवाहन करण्यासाठी गेले होते शांतीदूताच्या रूपामध्ये, त्याचप्रमाणे रात्री वीरासन घालून त्यांच्या शिबिरावर पहारा दिला. असं सांगितलं जातं की कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर कौरवांचे तंबू आणि पांडवांचे तंबू वेगवेगळ्या ठिकाणी होते आणि दिवसभर युद्ध चालायचं, परंतु रात्री हे एकमेकांची जी दुश्मनी आहे ती गृहीत धरली जायची नाही. परंतु ज्यावेळेस अर्जुनाने अभिमन्यू मारल्या गेल्यानंतर प्रण केला की दुसऱ्या दिवशी संध्याकाळ होईपर्यंत, सूर्यास्त होईपर्यंत जर जयद्रथाला तो मारू शकला नाही तर तो अग्नीमध्ये प्रवेश करेल. तर त्या रात्री असं सांगितलं जातं की अर्जुन हा त्याच्या तंबूमध्ये व्यवस्थित निवांत झोपलेला होता, परंतु भगवंत हे चिंतेमध्ये होते की आपल्या भक्ताने असं वचन घेतलेलं आहे आणि कृष्ण चिंतेमध्ये होते की हे वचन अर्जुनाचं पूर्णत्वास झालं पाहिजे, नाहीतर त्यांच्या भक्ताचा जीव हा धोक्यामध्ये आहे. तर सांगण्याची गोष्ट अशी की भगवंतांचे भक्त स्वतः जरी पूर्णपणे निवांत जरी असले, काळजीत जरी नसले, तर परंतु त्या भक्ताच्या संरक्षणासाठी भगवंत स्वतः हे खूप उत्सुक आहेत, स्वतः खूप काळजीमध्ये आहेत. का? कारण अशा प्रकारचं प्रेमाचं आदान प्रदान आहे भगवंतामध्ये आणि त्यांच्या शुद्ध भक्तामध्ये. तर या सर्व गुणांनुसार ज्याच्यामुळे भगवंतांचं एक नाव आहे, कृष्णाचं एक नाव आहे भक्त वत्सल. भक्त वत्सल याचा अर्थ आहे भक्तांच्या प्रती त्यांची जे प्रेम आहे ते विशेष आहे. जसे एक शेवटचं उदाहरण आपण पाहू की बली महाराजांचं. लोकांना माहिती आहे की वामनदेवांनी बली महाराजांकडून 3 पावलांमध्ये पूर्ण अपर प्लॅनेटरी सिस्टीम, लोअर प्लॅनेटरी सिस्टीम पूर्ण तिन्ही लोक बली महाराजांकडून प्राप्त केले आणि तिसरं पाऊल कुठे ठेवावं त्यासाठी जागा न राहिल्यामुळे बली महाराजांनी स्वतः आपलं जे मस्तक आहे, आपलं शिर आहे ते अर्पण केलं डोक्यावर वामनदेवांनी त्यांचा तिसरा पाऊल ठेवण्यासाठी. तर अशा प्रकारे आत्मसमर्पणाद्वारे बली महाराजांनी सर्वस्व दिलं वामनदेवांना, पण काही त्यांचं सर्वस्व हरपलं का त्यांच्यापासून? अजिबात नाही. असं सांगितलं जातं की कृष्ण ज्यावेळेस एखादी गोष्ट घ्यायचं ठरवतात, त्यावेळेस आपण 2 हातांनी किती थांबवणार किंवा 2 हातांनी किती ती गोष्ट अधिकाधिक पकडून ठेवणार? शक्य नाहीये. कारण कृष्णांचे असंख्य हात आहेत. तर ती जसं आपण हातामध्ये पाणी नाही ठेवू शकत, बोटांच्या मधल्या अंतरामधून निश्चित ते पाणी वाहून जाईल. त्याच प्रकारे भगवंतांनी एखादी गोष्ट घेण्याची ठरवल्यावर आपण त्याला आपल्या 2 हातांनी पकडून ठेवू शकत नाहीत. आणि त्याचप्रमाणे असं सांगितलं जातं की कृष्ण ज्यावेळेस आपल्या असंख्य हातांनी कोणती गोष्ट द्यायची ठरवतात, तर आपण 2 हातांनी पर्याप्त मात्रेमध्ये ती गोष्ट घेऊ पण शकत नाहीत. एवढं भगवंत देताना देतात. तर बली महाराजांकडून जरी बाह्यदृष्ट्या पाहायला गेलं तर तिन्ही लोक वामनदेवांनी घेतले, परंतु खूप अनंत काळासाठी बली महाराजांना सूतल लोकामध्ये खूप ऑपुलंट म्हणजे ऐश्वर्यशाली असं व्यवस्था वामनदेवांनी बली महाराजांसाठी केली सूतल लोकामध्ये. आणि केवळ व्यवस्था नाही केली, तर स्वतः आपल्या भक्ताचे जे गेटकीपरला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? द्वारपाल. द्वारपाल किंवा रखवालदार
द्वारपाल म्हणून आपल्या शुद्ध भक्ताची सेवा अर्पण करत आहेत वामनदेव, त्या भक्तांनी आपल्या प्रती केलेल्या समर्पणामुळे. तर सांगण्याचा अर्थ असा की भगवंतांची आणि त्यांच्या शुद्ध भक्तांची नेहमी एक स्पर्धा चाललेली असते आणि ती स्पर्धा एकमेकांना कोण चांगल्या प्रकारे सेवा अर्पण करेल. भगवंतांचे शुद्ध भक्त हे त्यांना प्रत्येक क्षणी चांगल्यात चांगली सेवा अर्पण करण्याचा, भगवंतांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात आणि भगवंत हे आपल्या शुद्ध भक्तांच्या सेवेमध्ये नेहमी गुंतलेले असतात आणि अशा शुद्ध भक्ताला त्याच्या प्रसन्नतेसाठी भगवंत हे प्रयत्न करतात. तर अशा प्रकारे शुद्ध भक्तांचे आणि भगवंतांचा आदान प्रदान चाललेला असतो. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभुजीज, माताजीज? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हा माताजी. प्रभूजी, माझा असा प्रश्न होता की आपण बघितलं की परीक्षित महाराजांनी जेव्हा कलिपुरुषाला बघितलं की तो गायींना वगैरे मारत होता, तेव्हा त्याचं भौतिक शरीर होतं. मग त्याच्यानंतर अशी गोष्ट झाली की परीक्षित महाराजांनी त्याला सांगितलं तू कुठे राहशील, तर त्याने काही ठराविक ठिकाण सांगितली जिथे माझा वास असेल. पण आता आपण बघतो की परीक्षित महाराजांनी तर त्याला ठराविक ठिकाणं असे दिलेले, पण कलिपुरुषाचं असं काय भौतिक शरीर आहे का या जगामध्ये? नाही, भौतिक शरीर नाही. कलिपुरुष हे एक भगवंतांच्या इच्छेने कलियुगाचा प्रभाव पसरवण्यासाठी एक व्यक्तित्व आहे याचं, युगाचं, कलियुगाचं. परंतु ते भौतिक शरीर वगैरे नाहीये माताजी. आणि अजून एक गोष्ट येणाऱ्या श्लोकांमध्ये कळेल ते की हा जो प्रसंग होता, जो परीक्षित महाराजांनी पाहिला की कलिपुरुष हा धर्माच्या रूपामध्ये बैलाच्या रूपामध्ये धर्माला आणि गायीच्या रूपामध्ये पृथ्वी देवीला इजा करत असताना, तो प्रसंग केवळ आणि केवळ परीक्षित महाराजच पाहू शकले. सामान्य लोकांसाठी तो प्रसंग दृश्य रूपामध्ये नव्हता. ठीक आहे माताजी. तर येणाऱ्या श्लोकांमध्ये ही गोष्ट क्लिअर होईल. प्रभूजी, माझा अजून एक प्रश्न होता की हा. मला ही गोष्ट नाही माहिती की जेव्हा अभिमन्यूला मारले गेले, जेव्हा सगळ्यांनी मिळून अभिमन्यूला मारले, तेव्हा अर्जुनाने जयद्रथला का टार्गेट केलं? मला ही गोष्ट नाही माहिती. याच्यासाठी टार्गेट केलं की ती गोष्ट तर चूकच होती. इतक्या साऱ्या महारथींनी मिळून अभिमन्यूला मारलं, जे की क्षत्रिय नियमांच्या विरुद्ध आहे. एका महारथीशी एका महारथीने लढायला पाहिजे. परंतु जयद्रथ त्या महारथींमध्ये होता. 5 का 7 महारथी ज्यांनी मिळून अभिमन्यूला मारलं. परंतु जयद्रथाने काय केलं, मारल्यानंतर म्हणजे त्याचं जे डेड बॉडी, त्याचं जे शरीर होतं, मृत शरीर अभिमन्यूचं, त्या मृत शरीराच्या डोक्याला आपल्या पायाने किक म्हणजे पायाने लाथ मारली. म्हणजे तो एखाद्या मृत्यू पावलेल्या क्षत्रियाला, जो की वीरमरण प्राप्त झालेला आहे युद्धभूमीवर, त्याचा अशा प्रकारे अपमान करणं हे खूप खूप चुकीचं होतं. त्याच्यामुळे अर्जुनाने विशेषतः त्याला टार्गेट केलं माताजी. आणि तसं पाहायला गेलं तर टार्गेट काही तो एकटाच झाला नाही. त्याच्यानंतर बाकीचे पण जे महारथी होते त्याच्यामध्ये भाग घेणारे, त्याच्यापैकी कुणी वाचलेलं नाहीये कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये. ठीक आहे. परंतु त्या वेळेमध्ये लगेचच दुसऱ्या दिवशीच्या सूर्यास्ताच्या अगोदर जी प्रतिज्ञा केली होती अर्जुनाने, ती जयद्रथाबद्दल या कारणामुळे केली होती माताजी. हो प्रभूजी, धन्यवाद. पण पुढे जाऊ, अजून एक श्लोक घेऊ. हा श्लोक खूप महत्वाचा आहे, जो आपण आता पाहिला प्रभूजीच माताजी. मागचे 2-3 श्लोक विशेषतः कोणत्याही भक्ताची महती ही कशा प्रकारे त्याच्या भगवंतांबद्दल असणाऱ्या समर्पणाशी संबंधित आहे. आणि दुसरा मुद्दा आपण पाहिला की कशा प्रकारे स्निग्धेषु, कशा प्रकारे भगवंतांचे शुद्ध भक्त हे एका चिखलाच्या गोळ्याप्रमाणे भगवंत ज्या प्रकारे वळवतील त्यांना, त्या प्रकारे ते भगवंतांना समर्पित जीवन जगतात. कधीही असं का तक्रारीचा सूर कधीही त्यांचा नसतो. हे शुद्ध भक्ताचे खूप मोठा गुण आहे. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 17.
तस्यैवं वर्तमानस्य तस्यैवं वर्तमानस्य पूर्वेषां वृत्तिम् अन्वहम् पूर्वेषां वृत्तिम् अन्वहम् नातिदूरे किलाश्चर्यम् नातिदूरे किलाश्चर्यम् यदासि तन्निबोध मे. यदासि तन्निबोध मे. कुणाला वाचायचं आहे का? प्रभुजीज माताजी हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. योजना माताजी हरे कृष्ण. आपल्या पूर्वजांनी केलेल्या सत्कार्यांविषयी ऐकत आणि त्यासंबंधीच विचार करत परीक्षित महाराज आपले दिवस व्यतीत करीत असता लवकरच एक आश्चर्यकारक घटना घडली. ती माझ्याकडून आता ऐका. हा, हरे कृष्ण तर प्रभूजी. धन्यवाद माताजी. ती माझ्याकडून आता ऐका हे कोण कुणाला सांगत आहे? प्रभुजीच माताजी कोण सांगत आहे? सूत गोस्वामी सांगत आहेत नैमिष अरण्यामधल्या ऋषीमुनींना. कशामुळे सांगत आहेत? कारण नैमिष अरण्यामधल्या ऋषीमुनींनी तो प्रश्न विचारलाय सूत गोस्वामींना की कृपया तुम्ही आम्हाला परीक्षित महाराजांच्या जीवन कार्याबद्दल सांगा आणि कशा प्रकारे श्रीमद भागवतम पृथ्वी तलावर आलं, अवतरलं त्याबद्दल सांगा. तर त्याच्या उत्तरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी वर्णन करत आहेत सूत गोस्वामी. क्लिअर आहे का प्रभुजीज माताजीज? हरे हो कृष्ण. हो समजलं. आपण एक श्लोक घेऊ अजून, श्लोक क्रमांक 18. धर्म पदैकेन चरन् धर्मपदैकेन चरन् विच्छायाम् उपलभ्य गाम् विच्छायाम् उपलभ्य गाम् पृच्छति स्माश्रुवदनाम् पृच्छति स्वांश्रुवदनाम् विवत्सामिव मातरम्. विवत्सामिव मातरम्. कुणाला वाचायचं आहे का प्रभुजीज माताजीज? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हा, वरदा माताजी हरे हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत प्रणाम प्रभूजी. दंडोत हरे कृष्ण. द्वारा साक्षात धर्म बैलाचे रूप घेऊन इतस्ततः हिंडत होता. ज्याला गायीच्या रूपात प्रति व्यक्ती वत्सरहित झालेल्या मातेप्रमाणे ती खिन्न दिसत होती. तिच्या नेत्रातून अश्रू ओघळत होते आणि तिच्या शरीराचे तेज नष्ट झाले होते. तेव्हा धर्माने तिला पुढील प्रमाणे प्रश्न केला. तात्पर्य: बैल हे नीतितत्वांचे प्रतीक आहे आणि गाय ही पृथ्वीचे प्रतिनिरूपक आहे. बैल आणि गाय ही दोन्ही आनंदी असतात. तेव्हा समजून चालावे की जगात सर्व लोकही आनंदात आहेत. याचे कारण असे आहे की बैल शेतात अन्नधान्याच्या उत्पादनात सहकारी होते, तर गाय दूध देते. दूध हे चमत्कारिक असे पूर्णान्न आहे. त्यामुळे मानव समाज या दोन महत्वाच्या प्राण्यांची अधिक काळजी घेतो आणि ते आनंदाने सगळीकडे फिरू शकतात. परंतु सध्याच्या या कलियुगात गाय आणि बैल या दोन्ही प्राण्यांच्या हत्या करून अन्न पदार्थ म्हणून काही वर्गाकडून ते खाल्ले जात आहे, कारण त्यांना वैदिक संस्कृती माहिती नाही. सर्व पूर्ण संस्कृती म्हणून वैदिक संस्कृतीचा प्रचार प्रसार केल्याने अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी गोवंशाचे संरक्षण केले जाऊ शकते. वैदिक संस्कृतीच्या विकासातून समाजातील नैतिकता योग्य प्रकारे राखली जाईल आणि कोणतेही बाह्य प्रयत्न न करताही शांतता आणि समृद्धी आणता येईल. जेव्हा वैदिक संस्कृतीचा ह्रास होतो तेव्हा गायी बैलांना योग्य प्रकारे वागविले जात नाही. त्यामुळे पुढील लक्षणाद्वारे त्यांचे दुष्परिणाम प्रामुख्याने दिसून येतात. हरे कृष्ण प्रभूजी. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. श्रील प्रभुपाद की जय. तर इथे सांगितलेलं आहे की कशा प्रकारे बैल हे धर्माच्या नीतितत्वांचं प्रतीक आहे आणि गाय हे कशी पृथ्वी देवीचं प्रतिनिधी रूप आहे. आणि ज्या वेळेस हे जे दोन प्राणी आहेत यांचं विशेष महत्व मानव समाजासाठी सांगितलंय. काय विशेष महत्व आहे की बैल ह्या प्राण्याच्या
शेतामधील केलेल्या मेहनतीमुळे मनुष्याला शेतामध्ये पीक वगैरे घेता येतं, अन्नधान्य प्राप्त होतं. आणि गाईचं दूध हे असं विशेष अन्न सांगितलंय, की बऱ्याच काही केसेसमध्ये आपण पाहतो, की दुर्दैवाने एखाद्या बाळाला जर आईचं दूध मिळत नसेल, कोणत्या शारीरिक कारणामुळे किंवा जर आई नसेल त्या ठिकाणी, तर केवळ गाईच्या दुधावर पण बाळ हे जगवलं जाऊ शकतं. आणि एवढंच नाही, तर मनुष्याच्या मस्तिष्क पेशी म्हणजे मेंदूतील बऱ्याचशा पेशी ज्या की आध्यात्मिक प्रगतीसाठी खूप महत्त्वाच्या आहेत, त्या पेशींचं भरण-पोषण हे गाईच्या दुधामुळे होतं. आणि त्याच प्रकारे गाईद्वारे आपल्याला पंचगव्य प्राप्त होतं, जे की यज्ञासाठी आवश्यक आहे. अशा प्रकारे वैदिक संस्कृती चालण्यासाठी आणि मानव समाज हा भरभराटीने व्यवस्थित आनंदाने जीवन जगण्यासाठी या 2 प्राण्यांचं खूप महत्त्व आहे. याच्यामुळे शास्त्रात सांगितलंय, की कोणत्या मांसभक्षण तर चुकीचंच आहे, परंतु कोणत्या व्यक्तीला त्याच्याविना जमत जरी नसेल, तरी किमान हे 2 प्राणी सोडून बाकीचे प्राणी निवडावेत भक्षणासाठी, मांसाहारासाठी. परंतु गाय किंवा बैल यांना मारणं केवळ आणि केवळ जिभेच्या चोचल्यांसाठी हे खूप खूप चुकीचं सांगितलं गेलं आहे. परंतु दुर्दैवी परिस्थिती अशी आहे प्रभूजीच माताजीच, की आत्ता पण आपण जर सर्च केलं इंटरनेटवर, तर भारत देश जो की वैदिक संस्कृतीचं प्रतीक आहे पूर्ण जगासाठी, आपण स्वतंत्र झाल्यानंतर आपले काही नेते मंडळी अशा प्रकारची होती, की इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन म्हणजे इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन आपण मराठीमध्ये काय म्हणतो प्रभूजीच माताजीच? कारखान्यांचं औद्योगिक विकास किंवा काय? औद्योगिक औद्योगिक विकास, क्रांती. औद्योगिक क्रांती किंवा देशाचा विकास इत्यादींच्या नावाखाली नाही त्या गोष्टींमध्ये पण भारत हा पुढे गेला. उदाहरणार्थ पिंक रिव्होल्यूशन तुम्ही जर या सेशन नंतर गुगल करून पाहू शकता, की ज्या प्रकारे ग्रीन रिव्होल्यूशन हरित क्रांती करण्यात आली, त्याच प्रकारे पिंक रिव्होल्यूशन म्हणजे पिंक रिव्होल्यूशनचा अर्थ आहे, की एक्सपोर्ट मांस हे निर्यात करण्यामध्ये पण भारताचा जगामध्ये बराच वरचा नंबर लागतो. आणि आत्ताच्या सध्याचे जे सरकार आहे किंवा नेते आहेत, त्यांच्याकडून जरी गोवंशाला संरक्षण बऱ्याच अंशी प्रदान केलं जात आहे वैदिक संस्कृतीचं संरक्षण करण्यासाठी, परंतु आजही कित्येक ठिकाणी खूप मोठ्या नंबर्समध्ये गोवंशाची हत्या केली जाते आणि भारतामधून ते मांस वेगवेगळ्या जगांमध्ये हे केलं जातं, निर्यात केलं जातं, जे की आपल्यासाठी खूप शरमेची बाब आहे, की आपण वैदिक संस्कृतीचे बिकॉन लाईटला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? प्रकाश दाखवणाऱ्या दिव्यासारखं भारताचं स्तर आहे. परंतु अशा वैदिक संस्कृतीच्या देशांमधून पिंक रिव्होल्यूशनच्या नावाखाली हे मांस आणि इत्यादी पदार्थ, विशेषतः गोवंशाचं पण मांस हे निर्यात केलं जातं. तर सांगण्याचा अर्थ भागवत सांगतं, की जर मनुष्य वर्गाला आनंदामध्ये भरभराटीमध्ये राहायचं आहे, तर ह्या विशेष 2 प्राण्यांची व्यवस्थित प्रकारे काळजी घेतलं जाणं खूप आवश्यक आहे. आणि ज्या कोणत्या समाजामध्ये गाय आणि बैल ह्या प्राण्यांना व्यवस्थित संरक्षण दिलं जात नाही किंवा आनंदाने त्यांना काळजी घेतली जात नाही त्यांची, त्या समाजाला कधीही शांतता किंवा भरभराट ही लाभणं खूप खूप अवघड आहे. आणि हे मी नाही सांगत आहे, श्रीमद भागवत स्वतः सांगत आहे. तर कशा प्रकारे ह्या बैलाच्या रूपामध्ये जे धर्माचं प्रातिनिधिक रूप आहे आणि गायीच्या रूपामध्ये कशा प्रकारे पृथ्वीचं प्रातिनिधिक रूप आहे, यांच्यामध्ये काय चर्चा होते आणि परीक्षित महाराज तिथे आल्यानंतर त्यांचं काय आदान प्रदान होतं, हे आपण पुढच्या वेळेस पाहूया प्रभूजीत माता. श्लोक क्रमांक 19 पुढे. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीत माताजी, ज्या मुद्द्यांवर आपण आज चर्चा केली? हरे कृष्ण.
ठीक आहे. खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांचा. आणि मी एक छोटीशी गोष्ट सांगू इच्छितो गायींबद्दल, की ही गोष्ट पण तुम्ही Googleवर सर्च करून पाहू शकता, की 1900 मला वाटतं 50-60च्या काळामध्ये, त्या दशकामध्ये एक रोग खूप भयानक बाहेर आलेला. त्याला त्यांनी नाव दिलं मॅड काऊ डिसीज. आणि तो मॅड काऊ डिसीज म्हणजे वेड्या गाईचा रोग. हा काय होता रोग? की युरोपियनमधील काही देशांनी असा प्रताप केला, की गाय हा नैसर्गिकरित्या एक शाकाहारी पशु आहे. त्याला गवतच दिलं पाहिजे, वैरणच दिली पाहिजे. त्याला तुम्ही मांसाहारी कोणती गोष्ट देऊ शकत नाही. परंतु ह्या गायींच्या खाऊ घालल्या जाणाऱ्या ज्या खाद्यपदार्थांमध्ये त्याच्यामध्ये बचत व्हावी म्हणून ह्यांनी युरोपियन देशांनी काय गोष्ट सुरू केली, की वेगवेगळ्या मृत प्राण्यांचे जे हाडं आहेत त्याचा केलेला जो भुगा आहे तो पण मिश्रित करण्यामध्ये, मिक्स करण्यामध्ये सुरुवात केली गायींच्या खाद्यपदार्थ जे दिले जात होते. तर अशा प्राण्याला, जो की स्वाभाविकतः एक शाकाहारी प्राणी आहे आणि इतका महत्वाचा आहे, तुम्ही जर त्याच्या खाद्यपदार्थामध्ये अशा चुकीच्या गोष्टी मिसळत असाल तर निसर्ग काही शांत राहणार नाही. काही ना काहीतरी त्याचा भयानक परिणाम निश्चित समोर येणार. तर त्याचा परिणाम हा समोर आला, की अशा गायी ज्यांच्या खाद्यपदार्थांमध्ये हे असे हाडांचा भुगा वगैरे अशा गोष्टी मिसळल्या गेल्या, त्या गायींपासून प्राप्त होणारं जे दूध होतं, ते दूध घेतल्यानंतर लहान मुलांना तिथे मेंदूमध्ये खूप भयानक प्रकारचे विकार, अल्सर सारखे होऊ लागले आणि त्यांच्या जीवाला पण धोका निर्माण झाला अशा प्रकारचं दूध कंझ्युम केल्यानंतर. आणि त्यांनी नाव किंवा जो आरोप आहे तो कुणावर सोडला? मॅड काऊ डिसीज. म्हणजे गाईच्या दुधामध्ये ही बाधा असल्यामुळे, विकार असल्यामुळे हा रोग होत आहे. त्याच्यामुळे गायींची कत्तल करू आपण, त्या ज्या गायी अफेक्ट झालेल्या आहेत. पण खरं आरोपी कोण आहे इथे? असे मूर्ख लोक जे की अशा शाकाहारी पशुच्या अन्नामध्ये अशा गोष्टी मिसळत आहेत जे की त्यांचं स्वाभाविक अन्न नाहीये. तर सांगण्याची गोष्ट अशी, की ज्या वेळेस आपण निसर्गाच्या नियमांच्या खूप जास्त चुकीच्या प्रमाणे विरोधात जातो, त्यावेळेस निसर्गाचा एका प्रकारे किंवा दुसऱ्या प्रकारे आपल्याला त्याचा परिणाम भोगावाच लागतो. तर इथे आपण थांबू. प्रभुजीच माताजीच. वामच्या कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण प्रभुजी माताजी. हरे कृष्ण प्रभुजी, धन्यवाद. हरे सादर कृष्ण. प्रणाम. हरे कृष्ण हरे प्रभुजी, कृष्ण. सादर हरे प्रणाम. कृष्ण. दंडवत.